गिरीश महाजनांची 100 पावले माघार, नाशिकमध्ये मारली मोठी पलटी. नमस्कार मित्रांनो, TV6 मराठी या यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत आहे. आगामी कुंभमेळा नाशिकमध्ये असल्याने महापालिका निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत भाजपला सत्ता आणायची आहे. त्यासाठी कुंभमेळा मंत्री असलेले गिरीश महाजन यांनी फार आधी 100+चा नारा दिलेला होता. अर्थात भाजपचे 100हून अधिक नगरसेवक निवडून आणू असो, असा तो नारा होता. गिरीश महाजन यांनी आपले 100+चे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून नाशिकमध्ये त्यासाठी मोठे इन्कमिंग घडवून आणलेले होते. शिवसेना, ठाकरे पक्षासह विरोधी पक्षाचे अनेक मोठे मासे गळाला लावत महाजन यांनी त्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला. काही वादग्रस्त नेत्यांना तर स्थानिक आमदारांचा विरोध झगारून महाजन यांनी प्रवेश दिलेला होता. परंतु आता प्रत्यक्षात महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजला असताना मात्र गिरीश महाजन यांनी 100 पावले माघार घेतल्याचे दिसत आहे. आता त्यांचे म्हणणे आहे की 100+चा नारा भाजपचा नव्हे तर महायुतीचा असल्याचे महाजन यांनी नमूद केले. 100+चा एकट्या भाजपने नव्हे तर युतीने निवडून आणायचे असल्याचे गिरीश महाजन यांनी आता पलटी मारलेली आहे. त्यामुळे आता 100+ नव्हे तर महायुतीचे 100+ आमदार पवित्रा महाजन यांनी घेतला आहे. दरम्यान भाजपचे स्थानिक नेते मात्र स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी आग्रही आहेत. 2017 प्रमाणेच आताही स्वतंत्र लढावे अशी स्थानिक पदाधिकाऱ्यांची व इच्छुक उमेदवारांची इच्छा असून भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी तसे पक्षश्रेष्ठींना कळवलेले आहेत. त्यामुळे स्थानिक नेत्यांची वेगळी भाषा आणि पक्षश्रेष्ठींची वेगळी भाषा अशी परिस्थिती आहे. एकीकडे भाजपचे शहराध्यक्ष आणि आमदार देवयानी फरांदे हे सगळ्या 122 जागांवर कमळ फुलवण्याची भाषा करत आहेत. स्थानिक पदाधिकारी इच्छुकांचीही तीच इच्छा आहे. परंतु त्यावरूनही गिरीश महाजन यांनी स्थानिक नेत्यांची कान टुसली आहे. पक्षाच्या स्वबळाचा निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक नेत्यांना नसून वरिष्ठ पातळीवर युतीची चर्चा सुरू असल्याचे महाजन म्हणालेले आहेत. आम्हाला महायुती म्हणून निवडणूक लढवायची इच्छा असल्याचे गिरीश महाजन म्हणालेले आहेत. तुम्हाला यावर काय वाटतं? तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद. जय महाराष्ट्र.